हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज आम्ही आहे ना फ्रूट मिक्स बनवलेला. कारण काय ना, घरी फ्रूट्स भरपूर झालेले आणि तसं पण उपवास होता, तर फ्रूट्स खायला कंटाळा येतो. तर त्याच्यामध्ये आम्ही फ्रूट मिल्क बनवलं. मम्मीने आहे ना फ्रूटचे छोटे छोटे पीस करून कापून घेतलेले आणि ड्रायफ्रूट फ्रूट्स वगैरे होते, ॲपल, बनाना, अजून ते डाळिंब वगैरे भरपूर सारे होते आणि ड्रायफ्रूट्स पण कट केलेले. आणि एक दूध बॉईल करायला ठेवलेलं, कारण का फ्रूट मिल्कमध्ये दूध बॉईल करून घ्यायचं चांगलं एकदम. आणि तो बॉईल करून झाला ना की त्याला परत आपण थंड करायचं, कारण का ते थंड चांगलं लागतं खायला प्यायला. फ्रूट मिल्कची जास्त काय एवढी प्रोसेस नाही, फक्त दूध बॉईल करायचं त्याला. आणि ते मी बॉईल करताना मी टोपाला सगळ्या बाजूने हे करून टाकलेलं, खराब करून टाकलेलं. मम्मी ओरडत होती. आणि ते फ्रूट आहेत ना, ते आपण डिशमध्ये कापून घेतले, ते आम्ही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवले, नंतरला ते खराब नको व्हायला म्हणून, कारण का मम्मीने लवकर कापलेले. सो त्याच्यानंतरला मम्मी इकडे दूध गरम करून घेतलेलं बॉईल करून. आता ते एका ह्याच्यामध्ये काढत होती वाटीमध्ये, की नंतरला त्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स टाकायचे जेवढे आपण कट केले आहे तेवढे. आणि त्याचं आता हे थंड व्हायला ठेवायचं पहिलं फ्रीजमध्ये, कारण का दूध थंड पाहिजे असतं आपल्याला. दूध थंड व्हायला ठेवलेलं, तोपर्यंत मम्मीने आहे ना एक थोड्याशा छोट्या कपात दूध घेतलेलं आणि त्याच्यामध्ये केसर टाकलेलं. ते केसर दूध आहे ना, ते टाकलं त्याच्यामध्ये, जे थंड केलेलं दूध होतं ना त्याच्यात. आणि ते मिक्स करून घेतलं चांगलं. आणि ते फ्रूट्स आम्ही घेतलेले, आता त्याला आम्ही त्या ह्याच्यामध्ये टाकणार होतो दुधामध्ये. बघा तुम्ही मम्मी कशी टाकते. सो आता त्याच्यामध्ये सगळं फ्रूट्स टाकून त्याला चांगलं असं हे मिक्स करायचं. त्याला आपण ग्राइंड नाही करायचं, कारण का ऑलरेडी आपण त्याचे छोटे पीसेस केलेले आहेत, तर असंच खायचं असतं. आणि फ्रूट मिल्क असंच असतं गाईज. तर एवढं मस्त बनलेलं ना, मला फर्स्ट टाईम आवडलेलं आणि मम्मीने फर्स्ट टाईमच बनवलेलं. आणि ॲज अ उपवासात जर तुम्हाला फ्रूट कंटाळा आला असेल खाऊन खाऊन, तर तुम्ही हे बनवू शकता. आणि खाऊन पण असं एकदम थंड वाटतं, असं वाटत नाही की आपल्याला रिटर्न भूक लागेल. उपवास तर भूक लागण्यासाठी नसतं, पण काहीच बोलतात ना, लागते थोडी तरी तेव्हा काहीतरी खायचं असतं. लाईक आपण फ्रूट मिल्क खाऊ शकतो. मम्मीने मला आणि तिला सर्व करून घेतलं. तिचा पण उपवास असतो, माझा पण उपवास असतो नवरात्रीचा. तर आमचं हे सगळं झालेलंच. तर आता आम्ही मस्तपैकी ते सर्व करून घेतलं मम्मीने. आता ते बाय गाईज, तुम्ही कमेंट करा. बाय गाईज.